नमस्कार, आपले स्वागत आहे। NPS खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी। खातं उघडण्यासाठी लागणाऱ्या शुल्क रचनेत मोठा बदल, तर शुल्कातील बदलाचे परिपत्रक जारी। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। नॅशनल पेन्शन स्कीम योजनेअंतर्गत खाते उघडण्याची सुविधा देणाऱ्या केंद्रांची शुल्क रचना आणि पेन्शन फंड नियामक प्राधिकरणाने बदलली आहे। या केंद्राद्वारे आता प्रदान करण्यात येणाऱ्या विविध सुविधांसाठी आता किमान आणि कमाल शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे। याआधी केंद्रे व NPS खातेदार आपसात घासघीस करून शुल्क ठरवत असत, मात्र आता PFRDनं शुल्कातील बदलाचं परिपत्रक जारी केलं आहे। NPS खातं उघडणं आणि ते ऑपरेट करणं आता सोपं व्हावं म्हणून त्याची जबाबदारी पॉइंट ऑफ प्रेझेन्सवर देण्यात आलेली आहे आणि हे POPPFRDA स्वतः निवडत असते। PFRDA द्वारे बँका, NBFC आणि इतर वित्तीय संस्था POPs म्हणून निवडल्या जातात। ते NPS मध्ये लोकांची नोंदणी करतात आणि सदस्यांना इतर अनेक सुविधाही पुरवितात। POP केंद्राकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कावर आतापर्यंत कोणतीही मर्यादा नव्हती। यासाठी ग्राहक त्यांच्याशी घासघीस करत असत। आता मात्र मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। एखाद्या व्यक्तीने NPS मध्ये प्रारंभिक नोंदणी केली तर त्याला POP साठी 200 ते 400 रुपये द्यावे लागतील। प्रारंभिक योगदानावर 0.50% फी भरावी लागेल। ती किमान 30 रुपये ते कमाल 25,000 रुपये असणार आहे। सर्व बिगर वित्तीय व्यवहारासाठी 30 रुपये शुल्क आता निश्चित करण्यात आलेले आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या। नमस्कार।